कपडे पण धुतले मी, बाकी उरलेले आधीचे सुकलेले होते ते सगळे काढलेले. तिथं बघा पसारा सगळा तसाच आहे. हे बघा हा गवती चहा खूप वाढला आहे. हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस उत्तम माझा जावं ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ शूट करते. गावी आम्ही गणपतीला गेलो होतो, त्याच्यामुळे तिथं काय म्हणजे शूट करता आलं नाही मला, कारण नवीनच आहे मी यूट्यूबर म्हणून, आणि तिथं असं कॅमेरा घेऊन सगळं शूट करणं मला म्हणजे थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. सो मी काही केला नाही व्हिडिओ. तर गावावरून आल्यावर म्हटलं आता बाकीचं सगळं साफसफाई वगैरे होती तर ती केली, आणि म्हटलं आज व्हिडिओ करूया. तर आता इथे बघा कुकर वगैरे मी लावलेला आहे. भाजी भाकरी माझी झालेली आहे, म्हणजे टिफिन वगैरे दिलेलं आहे. आणि आता डाळ भातासाठी मी कुकर लावलेला आहे. तर माझं एक काम पेंडिंग आहे, ते मला करायचं आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते कोणतं आहे, काय काम आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूयात. इथे बघा भावात आमचा झोपला आहे, त्याच्यामुळं म्हटलं हा झोपला आहे तसं ते काम पटकन करून घेऊया. आणि कपडे पण धुतलेले, बाकी उरलेले आधीचे सुकलेले होते ते सगळे काढलेले. तिथं बघा पसारा सगळा तसाच आहे. आणि भावातला आंघोळ वगैरे घालून मी त्याला झोपवले, म्हटलं झोपू दे आणि आपण मग उरलेलं बाकीचं काम सगळं काय असेल ते करूयात. सो चला मी दाखवते तुम्हाला काय काम आहे ते. तर हे बघा हा गवती चहा खूप वाढला आहे. तर सध्या आम्ही सारखं गावी जाणं येणं होतं, त्याच्यामुळं त्याचा वापरच झालेला नाही आहे. तर म्हटलं हे कापून व्यवस्थित डब्यात पॅक करून ठेवूया, म्हणजे रोज आपल्याला चहा टाकता येईल. आणि हे जे आहे ना हे पुदिना आहे हा, म्हणजे लास्ट टाईम मी बिर्याणी केली होती त्याच्यासाठी पुदिना आणला होता. तर त्याची पानं काढून घेतली आणि हे मी असंच इथं ठेवलं होतं. तर म्हटलं मुळं सुटलीत की आपण कुंडीत त्याला लावून टाकूया. आणि हा जो मनी प्लांट आहे हा पण मला मातीत व्यवस्थित लावायचा आहे कुंडीत. आणि गावी गेलो होतो त्यावेळेला हा सुकला, म्हणून मग मी आल्यानंतर परत त्याला पाण्यात टाकलं होतं मुळं सुटू दे म्हणून. तर ह्याला अशी छान मुळं आलेली आहेत बघा, एवढं मस्त. हे पाण्यात असं टाकून ठेवलं आहे, तेच आता मला फक्त कुंडीत वगैरे त्याला लावायचं आहे. तर माझ्याकडे आता कुंडी अवेलेबल नाही आहे, पण हे जे लिंबूचं झाड आहे हे काय कुंडीत वगैरे व्यवस्थित होणार नाही, म्हणून मग मी हे काढून टाकणार आहे. आणि ह्याच्यातच ते मनी प्लांट आणि पुदिना वगैरे मी ह्यात कसं तरी ॲडजस्ट करेन. तर आधी मी ही गवती चहाची पानं आहेत ही आधी कापून व्यवस्थित ठेवते, डब्यात स्टोअर करून ठेवते, म्हणजे बाकीची उरलेली पानं पण त्याला व्यवस्थित येतील, पालवी फुटेल. सो चला. तर गवती चहाची कुंडी मी आधी खाली काढून घेतली आतमध्ये, कारण खिडकीत तर काही हे जमणार नव्हतं मला कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करून. मग बघा इथं खूप लांब त्याची पानं वाढली होती, म्हणजे आम्ही आता सध्या ते वापरलंच नव्हतं. आणि मी काय केली होती ती कुंडी पूर्ण म्हणजे खिडकीच्या म्हणजे पूर्ण एका टोकाला असं लांब थोडीशी सरकवून ठेवली होती. त्यामुळे ते सकाळी गडबडीत किंवा संध्याकाळचं असं कधी ते पानं घेऊन ती चहात टाकावी असं कधी हेच झालं नाही, म्हणून मग ती जास्त वाढली होती. आणि मग ते म्हटलं आता कट करून टाकूया, नाही तर कट करून पानं थोडी ठेवूयात तरी, म्हणजे चहात वगैरे आपल्याला वापरता येतील. म्हणून मग मी ती अशी खूप लांब झालेली पानं होती ती कट करून बारीक करून अशी ठेवते. आता मी थोडंसं साईज ते परत नंतर कट करून छोटी पानं करणार आहे ती, म्हणजे आपलं तर चहाचं भांडं थोडंसं छोटंच असतं, तर त्यात मावतील अशी मी बारीक त्याचे तुकडे करीन. आता मी मोठेच करून ठेवणार आहे. तर बघा ते आजूबाजूचं सगळं जे सुकलं होतं, पानं जी सुकली होती तीसुद्धा मी आता कट करून टाकते. तर म्हटलं उगाच अडचण नको, म्हणजे दुसरी पानं यायला त्याला वाव मिळेल, म्हणून मग मी ते असं करते. आणि दुसरा गवती चहाचा तो गड्डा आहे ना तो थोडासा असा मुळं त्याची बाहेर आलेत आणि त्याला सपोर्टच नाही आहे. तर म्हटलं ती माती वगैरे थोडीशी काढून आपण त्याला व्यवस्थित सपोर्ट देऊ, म्हणजे व्यवस्थित ते उभं राहील झाड. तर त्यासाठी इथं चमचा घेऊन मी मग ते त्याची मुळं थोडीशी माती म्हणजे तिथली सैल करून थोडीशी त्याची मुळं झाकून त्याला थोडासा असा सपोर्ट दिला.
नंतर ना ती जी कुंडी होती ज्याच्यात एक लिंबूचं झाड आणि एक पेरूचं झाड आलेलं होतं, तर ते मी लिंबूचं झाड काय केलं, काढून टाकलं त्याच्यातलं, आणि माती होती ती अशी एका टोपमध्ये काढून घेतली आणि थोडीशी माती मी बाजूला काढून घेतली. त्याच्यात मला मनी प्लांट लावायचं आहे म्हणून. तर हे सगळं करूपर्यंत भावार्थ उठला आणि मग मला नंतर ते सगळं वरती, म्हणजे तो येणारच आहे आता, ते सगळं मला हात घालायला सगळं येणारच आहे, ते मला सगळं शिफ्ट करावं लागणारच आहे. तर मी ते म्हटलं आधी पुदिना लावून घेऊया. तर त्या कुंडीतली माती सगळी मी आधी सैलसर करून घेतली. पेरूचं झाड काय काढलं नाही, बघू मी दुसरी कुंडी आणली की मग त्याच्यात ते लावतानाच मग मी काढीन. आता म्हटलं काढून ठेवलं तर ते उगीच सुकून जाईल. आणि आता ते माती जरा सैलसर करून घेतली आणि मग पुदिन्याच्या काड्या होत्या, पुदिन्याची जी झाडं होती ती त्याच्यात लावून घेतली अशी, आणि थोडीशी माती मी ठेवून दिली. आता ते बघा आला असतो, ते पकडायला येणारच होता, तर मी पटकन गडबडीने मग सगळं वरती खिडकीत परत शिफ्ट केलं. आता मग म्हटलं आता हा मनी प्लांट लावून घेऊया. तर घरातलाच हा मग होता एक छान, ह्यांना मिस्टरांना त्यांच्या कंपनीतून मिळाला होता, तर तो मी असाच रिकामा ठेवला होता. म्हणून मग मी त्याच्यात ते पाणी टाकून तो मनी प्लांट त्याच्यात टाकून ठेवला होता, अशीच मुळं जरा येऊ देत म्हणून. तर म्हटलं कुंडी तर नाही आहे, तर ह्याच मगमध्ये माती टाकून मग त्याच्यातच तो मनी प्लांट लावायचा असा विचार केला आणि मग तसंच केलं. तर आधी थोडीशी माती घालून घेतली आणि मग त्याच्यात ते मनी प्लांट लावून त्याच्यावर परत उरलेली माती होती ती टाकून दिली. आता काय होते ना, माती इकडं काढायला जायची म्हटल्यावर व्यवस्थित माती पण खाली मिळत नाही, आणि विकत घ्यायची म्हटलं तर ते खूप कमी क्वांटिटी, म्हणजे पैसे जास्त आणि क्वांटिटी कमी असं भेटते, आणि ती चांगली असेलच की नाही असं ते पण सांगू शकत नाही. तर मला विकत घ्यायची पण आहे आणि कुंडी पण घ्यायची आहे. तर ज्या वेळेला मी परत घेईन त्यावेळेला हे सगळं परत मग त्यात मी नवीन व्यवस्थित लावेन. तर म्हटलं तोपर्यंत तरी मातीत ते लावलं तर व्यवस्थित त्याची ग्रोथ होईल, म्हणून मग मी गडबडीनं ते म्हटलं ह्या मगमध्येच असं नका आपण लावून घेऊया. तर इथे बघा व्यवस्थित सगळं लावून झालेलं आहे. तर आता बघा इथं पुदिन्याची झाडं लावलेली आहेत, बघू तुम्हाला दाखवतेच रिझल्ट. आणि हे आता मी इथं शिफ्ट करून व्यवस्थित घेते. हे एक झाड इथे लावलं, आणि हे मनी प्लांटचं थोडंसं मी आता हे वॉश करून आणते. तर हे बघा असं मी हे वॉश केलं आहे, तर हे इथं ठेवून देते आणि इथला एरिया तो आहे तो साफ करून घेते. आता हे जे आहे हे गोकर्णाचं वेल आहे, ते पण मी थोडंसं कट करणार आहे, कारण अजून त्याला काही कळ्या वगैरे आलेल्या नाही आहेत आणि पानं पण थोडी सुकल्यासारखी वाटत आहेत, सो ते मी कट करून घेते. तर हा ना गोकर्णाचा ती जांभळ्या कलरच्या फुलांचा वेल आहे गोकर्णाच्या. तर खूप छान वाढला होता तो आणि फुलं पण मस्त येत होती त्याला. पण आता काय झालं काय माहिती, गेल्या वर्षीपासून त्याला फुलं जास्त यायची बंदच झाले आहेत, म्हणजे कमी फुलं येत आहेत. सो म्हटलं थोडंसं आता कट करून टाकूया. आणि काय होते, वाढले ती वेल एवढी वाढते पण फुलं तर येत नाहीत, आणि उगीच नुसते पाला त्याचा पडून सगळं कचरा होतो, म्हणून म्हटलं कट करून टाकूया आणि नंतर काय पालवी फुटतेच. सो त्याच्यासाठी मग मी हे आधी त्याचे सगळे, म्हणजे ज्या ह्याला पालवी होती ते काय कट केलं नाही, जे सुकले होते पानं जास्त उगीचच वर वाढलं होतं तेच कट करून टाकलं. आणि त्याच कुंडीत हे पण होतं, एक भुईचाफ्याची फुलं असतात ना टुलिपसारखी, त्याचं पण झाड होतं. त्याला पण काय फुलं वगैरे जास्त येत नाहीत, एखाद दुसरंच येतं. मग म्हटलं ते पण कट करून टाकूया. आता मला ते पूर्ण मुळासकटच काढून टाकायचं होतं, पण आता ते काढायला गेलं की पूर्ण त्या कुंडीतली सगळी माती बाहेर येणार आणि ते गोकर्णाचं वेल पण निघणार, म्हणून म्हटलं नको, थोडे दिवस राहू दे आणि एकदा बघायचं, चांगली पानं वगैरे आली की मग फुलं येतील असं वाटतंय. आलीच तर ठीक आहे ठेवायचं, नाही तर मग काढून टाकायचं. ह्या हिशोबाने मग मी ते फक्त त्याची पानं कट करून टाकली. तर ह्याच कुंडीत अजून एक लिंबूचं झाड आहे. तर काय व्हायचं ना, लिंबू वगैरे मी असं म्हणजे खराब वगैरे झालेला असला ना तर तो मी असंच कुंडीत टाकायची. तर ते टाकल्यामुळे ते बियांचं वगैरे म्हणजे ते झाड उगवून आलेलं आहे, पण ते ना जेवढं आहे तेवढंच आहे, त्याची ग्रोथच झालेली नाही. सो हे सगळं घाण झालेलं आहे.
पण ते मी आता काही स्वच्छ करणार नाही, कारण आता पाणी टाकलं तर खाली पडेल आणि खाली उगाच माणसं असतील तर त्यांना त्यांच्या अंगावर पाणी पडायला नको. तर मी हे असंच फक्त नॅपकिनने पुसून घेईन. तर हे बघा, हे व्यवस्थित मी आता थोडंसं ट्रिम केलं आहे आणि मी मनी प्लांट इथं ठेवून दिलं. तर आता बघा माझं गार्डन कसं दिसतंय. आणि इकडे ही 2 झाडं लावून दिली. पुदिना लावलेला आहे. आता बघू त्याला किती दिवसात परत पालवी फुटते. तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता गवती चहाची मला एवढी पानं भेटलेली आहेत. आता ही मी स्वच्छ धुवून डब्यात पॅक करून ठेवते. हे धुतलेली आहेत. धुतली जरा सुकली की मग मी डब्यात पॅक करून ठेवेन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर याच नोटवर इथं थांबते आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर.